आयुष्यात काही प्रसंगी आपण कसे वागावे हे आपल्याला समजत नाही. त्यासाठीच मी आज काही सुविचार सांगणार आहे. विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या व्यक्तींशी बोलणं सोडून देणे व पुन्हा जीवनात त्या व्यक्तीला महत्त्व देणे कायमचं बंद करणं हीच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी शिक्षा असते. कारण जर अशा व्यक्तीला जाब विचाराल तर ती व्यक्ती शब्दांच्या जाळ्यात गुंतवून स्वतः बाहेर पडेल व पुन्हा पुन्हा संधी मिळाली की विश्वासघातच करेल. त्यामुळे पहिले तर अशा व्यक्तींच्या संपर्कात कधीच राहायचे नसते व अशी व्यक्ती जर नात्यातील असेल तर अशा व्यक्तीला आपल्या सानिध्यातून कायमचे दूर ठेवून त्यांना महत्त्व द्यायचे नसते. कारण ज्यांना विश्वासघात करायची सवय लागलेली असते अशी माणसे त्यांच्या जीवनात कधीच सुधारत नसतात. अगोदर समोरच्या व्यक्तीला विश्वासात घेऊन पुढेही जीवनात विश्वासघातच करीत असतात. तुमच्याबद्दल कुणी वाईट बोलत असेल तर तो आशीर्वाद समजा. तुमची कुणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समजा. तुमच्यावर कोणी खोटे नाटे आरोप करत असेल तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा. तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा. अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई समजा. उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातल्या नम्रतेचा विजय समजा. तुमच्या सद्वर्तनाची कसोटी लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असेच समजा. जी माणसं आलेल्या परिस्थितीशी जुळवून घेतात तीच माणसं सुखी जीवन जगत असतात. ज्यांना प्रत्येक गोष्टीत कमतरता जाणवत असते ते कायमचं दुःखी राहतात. जगण्यात काहीच सुख नसते याच विचारातून जीवनाकडे पाहत असतात. जगण्याचे 2 प्रकार आहेत. एक प्रकार शिकावा लागतो तर दुसरा प्रकार शिकवण्याची गरज नसते. माणूस जन्माला आला की त्याला योग्य संस्कार शिकण्याची गरज असते. परिस्थितीशी स्वतःची जुळवणूक करायला शिकल्यावर जीवनात दुःखच शिल्लक राहत नाही. आहे त्या स्थितीतही आनंद मिळत असतो. आजूबाजूच्या लोकांवरही जीव जडत असतो. त्रास कोणाला आपला होत नसतो आणि आपण दुसऱ्याचा त्रास आपल्याला करून घेत नसतो. म्हणूनच जी येईल परिस्थिती जीवनात तिच्याशी एकरूप होऊन जगायला शिका. तसे तर जीवनात दुःख कोणाला चुकलंय, पण आहे त्या परिस्थितीत सुखी समाधानी राहून समृद्ध जीवन जगायला शिका. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो. चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असते. एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील 2 गोष्टी कधीच संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि 2 अंतःकरणातील देवपण. हे संपलं की माणूस संपला.
श्री स्वामी समर्थ.